नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम. आज आपला रेकी लेवल 1चा शक्तिपात झालेला आहे. आणि शक्तिपातानंतर आपल्याला सर्वप्रथम ऍक्टिव्हेशन प्रोसेस करायची असतं. तर ऍक्टिव्हेशन आपण कसं करायचं? सर्वप्रथम आपल्याला रेखीची प्रार्थना करायची असते. दोन्ही हात जोडायचे असतात आणि रेखीची प्रार्थना म्हणजेच माझ्या मागोमाग सर्वांनी म्हणायचे आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. दोन्ही हात रब करायचे. डावा हात खाली ठेवायचा, उजवा हात वर ठेवायचा आहे. आणि घडी या दिशेने बघा फिरते अशी क्लॉकवाईज म्हणजे सरळ दिशेने. तसं आपल्याला हात हळूवार असं फिरवायचा आहे. आणि हळूवार मी जसं फिरव करणार तसं माझं मागोमाग तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. रेखी आपल्या या पामचक्रामधून प्रवाहित होत असते. आधी आपण काय करतो की चार्ज करतो, हील करतो आणि प्रोटेक्ट करत असतो. सगळ्याही नकारात्मक ऊर्जेपासून, नकारात्मक विचारांपासून आपण प्रोटेक्ट करतो आहे स्वतःला. ओके. चला आणि 21 वेळा, अंदाजे 21 वेळा आपल्याला बोलायचं असतं. तुम्ही मनातल्या मनात बोलू शकता किंवा असं माझ्यासारखं जोराने बोलायचं असेल तरी बोलू शकता. चला करायचं सर्वांनी. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. हा दोन्ही हाताच्या कप शेप राहील हा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 वर्षा मॅम, तुम्ही खूप जास्त फास्ट फिरवत आहे. एवढ्या फास्ट फिरवायचं नाहीये आपल्याला. हळूवार. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 अंदाजे 21 वेळा झालं की उजवा हात खाली आणि डावा हात वर, हाताचा कप शेप आणि सेम तसंच म्हणायचं आपल्याला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा.
चार्ज, heal and protect my palm chakra. Charge, 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 heal and protect my palm chakra. अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवायचं आहे आणि क्राऊन चक्राच्या वर थोडं वर असं स्पेस गॅप ठेवायची आहे आणि इथून चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. आपण जे काल 7ही चक्र शिकलेलो आहे त्या 7ही चक्रांना आपण चार्ज करतो आहे, हील करतो आहे आणि प्रोटेक्ट करतो आहे. यासाठी म्हणायचे आपल्याला चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. रेडमी नावाने कोण जॉईन आहे? रेडमी नावाने कोण जॉईन आहे? स्विच ऑन युअर व्हिडिओ. रेडमी नावाने कोण जॉईन आहे? व्हिडिओ ऑन नाही केलं तर मी रिमूव्ह करेन इथून पटकन. म्हणायचे काय? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. रेडमी नावाने अनम्यूट करा. रेडमी 8. रेडमी 8 नावाने कोण जॉईन आहे? माईक ऑन करू शकता का? रेडमी नावाने कोण जॉईन आहे तर? बाकीच्यांनी 7 चक्राची हे करायचं आहे जसं मी सांगितलं तसं. रेडमी प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ किंवा माईक ऑन करा. नावाने जॉईन होत चला, नाहीतर मी इथून रिमूव्ह करेल. पटकन माईक ऑन करा किंवा व्हिडिओ ऑन करा. कोण आहे? बाकीचे बघा कसे व्हिडिओ ऑन करून बसलेले आहे, नावाने जॉईन आहे. चला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. बाकीच्यांनी सगळं म्हणून करायचं आपल्याला. ओके. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. उजव्या हाताने करायच्या. डाव्या हाताची मूठ बांधली राहील आपली. डाव्या हाताची मूठ बांधलेली राहील. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. काय करायचं आपल्याला? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. 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 तुमचे अंदाजे 21 वेळा झालं असेल तर थांबा. ओके. अंदाजे 21 वेळा आपल्याला करायचं आहे. 7 चक्रांचं झाल्यानंतर आपल्याला नाभीच्या समोर डाव्या हाताची मूठ बांधलीच राहील आणि नाभी समोर आपल्याला म्हणायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. नाभीच्या समोर चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज. हा बोला नीता मॅम. अनम्यूट करा. अनम्यूटचं ऑप्शन आलं असेल तुम्हाला. अनम्यूट करा स्वतःला आधी. अनम्यूट करा. ऑप्शन आलं का? माईक जवळ हा. बघा. हा बोला. कोणता हात आपण नाभीवर ठेवायचा?
तो नाभीवर ठेवायचं नाहीये. उजव्या हाताने आपल्या बघा सुरुवातीला काय करायचं आहे, पामचक्राला दोन्ही करून टाकलं. चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. डाव्या हाताचं झालं, हा उजव्या हाताचं झालं. त्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवायची आहे आणि उजव्या हा हाताने आणि चक्राला सगळं करायचं आहे. सेवन चक्र पण आपल्याला उजव्या हातानेच करायचं आहे आणि नाभीसमोर सुद्धा आपल्याला उजवा हातच घ्यायचा आहे. हा थँक्यू मॅम. ओके, थँक यू. चला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, चार हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 थोडं पोटाच्या बाजू म्हणजे नाभी चक्राच्या समोर थोडं गॅप ठेवायचे. आपण चिटकून हात हे नाही करायचे, ठीक आहे. थोडं स्पेस ठेवायचं आहे, इतकं इतकं अंतर ठेवायचे आणि मग उजवा हात असं फिरवायचा आहे. हाताचे कक्षेपच राहील. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ आपल्याला उघडून घ्यायची आहे. दोन्ही हात रब करायचे आहे. दोन्ही हात रब केल्यानंतर समोर असं स्पेस ठेवायची, आपल्याला पूर्ण चिपकवायचं नाही. थोडं अंतर ठेवायचं आहे आणि म्हणायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. संपूर्ण शरीर आणि ऑराला आपण चार्ज करतो आहे, हील करतो आहे आणि प्रोटेक्ट करतो आहे. चला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. Charge, heal and protect my body and aura. 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 Charge, heal and protect my body and aura.
charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. अंदाजे 21 वेळा झालं की दोन्ही हात रब करायचे आहेत आपल्याला. दोन्ही हात रब करून एक एनर्जीचा बॉल तयार करायचा आहे. दोन्ही हात रब केल्यानंतर बघा जवळ दूर जवळ असं केलं की तुम्हाला एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. बघा तुम्हाला एक व्हायब्रेशन जाणवते दोन्ही हातामध्ये. थोडे जवळ घ्या. खूप मोठा बॉल बनणार नाही तुमचा, कारण यासाठी प्रॅक्टिस सुद्धा लागते. थोडं जवळ घ्या, दूर जवळ दूर. आणि बघा तुम्हाला दोन्ही हाताच्या मधामध्ये एक असं एनर्जी जाणवेल. बघा करून. थोडं जवळ दूर जवळ दूर. दोन्ही हात रब करून करायचे आपल्याला. दोन्ही हात रब करायचे आहे आणि मग एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. दोन्ही हात रब करून एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. आणि एनर्जी बॉल क्रिएट झाल्यानंतर या एनर्जी बॉलला आपल्याला असे इथे ठेवायचं आहे. दोन्ही हात असं इथे ठेवायचं नाही, कारण क्राउन चक्र ब्लॉक होतो. इथे ठेवायचं आहे. डोळे बंद करायचे आहे आणि आपल्याला कल्पना करायची आहे आणि मनात बोलायचे आहे की अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. माझ्या हातातून प्रवाहित होऊन माझ्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. माझ्या क्राउन चक्रामधून ही ऊर्जा माझ्या थर्ड चक्रामध्ये प्रवेश करत आहे. थर्ड चक्रामधून माझ्या थ्रोट चक्रामध्ये प्रवेश करत आहे. थ्रोट चक्रामधून ही ऊर्जा माझ्या हार्ट चक्रामध्ये प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या सातही चक्रामध्ये प्रवेश करून माझ्या प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गनला उपचारित करत आहे. कल्पना करायची आहे, डोळे बंद करायचे आहे आणि म्हणायचे आहे अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. माझ्या हातातून प्रवाहित होऊन माझ्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. हे दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. माझ्या क्राउन चक्रामधून ही ऊर्जा माझ्या सातही चक्रांमध्ये पोहोचत आहे. माझ्या सातही चक्रामध्ये पोहोचून माझ्या शरीरातल्या प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गनला हील करत आहे आणि मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. दिव्य रेखीची
पाण्याची ऊर्जा मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही. हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि हळूवार आपल्याला हात खाली करून डोळे उघडायचे आहे. हे ऍक्टिव्हेशन केल्यानंतर तुम्हाला डेली करायचं आहे. ऍक्टिव्हेशन झालं की आपल्याला एक कल्पना करायची, एनर्जी बॉल क्रिएट करून आपल्या क्राउन चक्रावर ठेवून सेम ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे असं बोलायचं आहे. आणि असं बोलल्यानंतर जे 7 चक्रांचं मेडिटेशन मी तुम्हाला पाठवलेलं आहे काल, तो लावून तुम्हाला मेडिटेशन करायचे आहे. जेणेकरून तुम्हाला कुठलंही छोटं-मोठं जेही आजार असेल ते जातं. आणि फुल ट्रस्ट तुमचा विश्वास असेल तर नक्कीच. मी फक्त इतकं काहीतरी माझा मायग्रेन आणि मी म्हणजे मी कर्मा क्लिअरन्स सुद्धा करते असं नाही. कारण कर्मा क्लिअरन्सनी भरपूर फायदा झाला मला. सो 7 चक्रांसोबत मी कर्मा क्लिअरन्स अल्टरनेट डे मी करत असते. पण तुम्हाला आता फक्त 7 चक्र शिकवलेलं आहे. तर 7 चक्रांचा मेडिटेशन तुम्हाला म्हणजे डेली करायचं आहे. ओके. आणि आता आपण जे जेवण करतो, पाणी पितो, मग त्यामध्ये आपल्याला आता चार्ज करून डेली आपण काय करायचं म्हणजे डेली तुम्ही काय करायचे की त्या जेवणाला कधी चार्ज करून खाल्लं नाही किंवा पाणी चार्ज करून पिलं नाही. आता रोज आपल्याला जेवणाला चार्ज करूनच खायचं आहे. आधी 1 ग्लास पाणी घेऊन बसा. आपण 1 ग्लास पाणी कसं चार्ज करायचं ते बघूया. एक ग्लास पाणी पाणी घेऊन बसलात सगळे? आपल्याला आधी 1 ग्लास पाणी स्वतःसाठी चार्ज करायचं आहे. चार्ज करताना आपल्याला सर्वप्रथम रेकीची प्रार्थना. आता तुम्ही इथून काहीही करत आहे. पाणी चार्ज करत आहात किंवा अन्न चार्ज करतात किंवा तुमचे 24 बॉडी पार्टला हिलिंग करत आहात. तर सर्वप्रथम आपल्याला रेकीची प्रार्थना करणं गरजेचे आहे. ओके. सो काय म्हणायचे आहे, मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. असं म्हणून हा ग्लास आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायचा आहे. आधी एक घूट पाणी पिऊन घ्या किंवा नाही आपण चार्ज करतो आहे पाणी पिऊन घ्या एक घूट आणि उजव्या हाताने आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहे. ठीक आहे. उजव्या हाताने क्लॉकवाईज फिरवायचं आहे आपल्याला. घडीच्या दिशेने असं सरळ. उलटं फिरवायचं नाही. आणि स्वतःचं नाव घ्यायचं आहे. आधी या पाण्याचे पण आभार मानायचे आहे. रेकीची प्रार्थना झाली की सर्वप्रथम मी या पाण्याची आभारी आहे आणि मग नंतर प्रोसेस सुरू करायची आहे. हा पाणी खूप छान आहे. हा पाणी खूप छान आहे. हा पाणी मी स्वतः ग्रहण करत आहे. स्वतःचं नाव बोलायचं आहे आपल्याला. हा पाणी मी स्वतः पीत आहे. हा पाणी मी स्वतः पीत आहे. या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. हा पाणी मी पूजा पहाडे स्वतः पीत आहे. या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याची प्राप्ती झालेली आहे. हा पाणी खूप पॉवरफुल आहे. हा पाणी मी स्वतः पीत आहे. या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. दिव्य रेकी शक्ती
शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने हा पाणी चार्ज होतो आहे. दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने हा पाणी चार्ज होतो आहे. या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. हा पाणी मी स्वतः पीत आहे. या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. हा पाणी दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने चार्ज झालेला आहे. या पाण्याने मला संपूर्ण स्वास्थ्य, मला माझ्या जीवनामध्ये संपूर्ण सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ईश्वर ऐसा ही हो, ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. असं म्हणून आपल्याला हा पाणी प्यायचं आहे. हा एक ग्लास पाणी आपण स्वतःसाठी चार्ज केला, पण आपल्या घरात राहणारे प्रत्येक व्यक्तींसाठी आपल्याला पाणी चार्ज करायचं आहे. मग सर्वांसाठी आपण एकच ग्लास पाणी चार्ज करण्यापेक्षा आपल्याकडे जिथेही पाण्याचा, जसं पाण्याचा कुंड भरलेला असेल, फिल्टरमध्ये असेल किंवा माठामध्ये पाणी असेल, तर आपल्याला तो पूर्ण पाणी चार्ज करून ठेवायचं आहे. आणि अफर्मेशन काय द्यायचं आहे? सर्वप्रथम तुम्हाला रेखेची प्रार्थना करायची आहे आणि त्या फिल्टरवर किंवा कुंड जिथे पाणी आहे, जो पाणी तुम्ही चार्ज करून ठेवत आहात, त्याला असं हात ठेवून द्यायचं. समजा इमॅजिन करा हा फिल्टर आहे आणि माझे हात असे, ठीक आहे, किंवा गुंड आहे. तर याला असं हात ठेवून द्यायचं आणि अफर्मेशन काय बोलायचं आहे की हे पाणी पिणाऱ्या, म्हणजे जोही तो पाणी पिणाऱ्या, आपण प्रत्येकासाठी तो पाणी चार्ज करतो आहे. तर हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. आपल्याला अफर्मेशन काय द्यायचं आहे? पूर्ण पाणी जेव्हा आपण चार्ज करतो आहे, तर हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. असं आपल्याला मनातल्या मनात एक 2-3 मिनिटं तुम्ही अफर्मेशन तिथे हात ठेवून, तुम्हाला मला शिकवायचं आहे यासाठी मी तुम्हाला जोरात बोलून दाखवत आहे. पण तुम्हाला जोरात बोलायची सुद्धा गरज नाहीये. तिथे तुम्ही चार्ज करताना मनातल्या मनात ते अफर्मेशन तुम्ही बोलू शकता. एक 2-3 मिनिटं ते 2-3 मिनिटं फिल्टरवर हात ठेवायचा आहे. व्हिज्युअलाइज पण करायचे आहे की आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. 2-2 मिनिटं तुम्ही पाण्याला अफर्मेशन देऊन तो पाणी प्यायचं आहे. म्हणजे मग एक दिवस तुम्ही डेली करायचे आपल्याला. डेली एक फिल्टर किंवा गुंड जिथे पाणी भरपूर जास्त असतो, तो पाणी तुम्ही चार्ज करून ठेवला की तुम्हाला दिवसभर पुरतो तो पाणी. दुसऱ्या दिवशी परत चार्ज करायचं. आणि जे अन्न आपण ग्रहण करतो, त्या अन्नाला सुद्धा आपल्याला चार्ज करूनच खायचं आहे. म्हणजे अन्न शिजलेलं आहे, वरण, भात, भाजी, पोळीचे सगळे गंज ठेवलेले आहे, जेवण बनलेलं आहे डायनिंगवर किंवा कुठे असं ओट्यावर जिथे ठेवलेलं आहे, त्याला उघडायची काहीही गरज नाही. तुम्हाला असे हात ठेवून डिस्टन्सने हात ठेवायचे. पाणी फिल्टरमध्ये आहे, आपण त्याला हाताने म्हणजे स्पर्श करून देऊ शकतो. ओके. पण अन्न बनलेले सगळे असे ठेवलेले आहे, वरण, भात, भाजी, पोळीची गंज. तर यामध्ये आपल्याला इतकं डिस्टन्स ठेवायचं आहे आणि असं हात ठेवायचं आहे. ठीक आहे, हाताचे कपशेपच राहतो असं. आणि म्हणायचं आहे की हे अन्न ग्रहण करणाऱ्या, पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला म्हटलं तसं हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक क्षण जीवनामध्ये परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. असं सेम अफर्मेशन आपल्याला अन्नाला पण द्यायची आहे. 2 मिनिटं एक आपण असं हात ठेवून ते अन्न, आणि ते हेही म्हणायचं आहे की दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने हे अन्न चार्ज झालेलं आहे प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने तो अन्न चार्ज होतो आहे आणि ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्याची प्राप्ती झालेली आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि हे म्हटल्यानंतर आपल्याला जसं आपण दुसऱ्यांसाठी हा चार्ज केलेला आहे पाणी,
आणि अन्न दुसरे म्हणजे आपल्या घरचेच आहे, म्हणजे स्वतःच्या व्यतिरिक्त दुसरेच आहे ना. मग त्यानंतर काय करायचं आहे, आपल्या नाभीपासून कैची सारखं असं घालते, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. हे करणं गरजेचं आहे यासाठी, कारण आपण दुसऱ्यांच्या एनर्जीशी कनेक्ट झालेलो आहे. कशी कनेक्ट झालेलो आहे, तर आपण त्यांच्यासाठी अफर्मेशन बोललेली आहे. तर आपले डिस्कनेक्ट करणं गरजेचं असतं. याला कॉर्ड कटिंग असे सुद्धा म्हणतात. ओके. रेकॉर्डिंग युट्यूबला अपलोड होत असते मॅम. मी आपल्या ग्रुपला टाकेल, काय झालं की तेव्हा परत बघून घ्या तुम्ही. ओके. येस. चला. तर आपल्याला अन्न आणि पाणी ग्रहण चार्ज केल्यानंतर आपल्याला कट 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 डिलीट 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 असं म्हणून टाकायचं, म्हणजे कॉर्ड कटिंग ते करायचं आहे. आणि बघा, अफर्मेशन्स, मी नेहमी काय म्हणते की अफर्मेशन हे पॉझिटिव्ह, नेहमी आपले अफर्मेशन पॉझिटिव्हच असायला पाहिजे. का बरं? आज आपण आता अफर्मेशनवर थोडं बोलूया. एक मिनिट. स्क्रीन दिसत आहे? बाकीच्या पुढे गेली. एक मिनिट. मराठी कोणाला वाचता येतं? थम्सअप करा किंवा हँड राईज करा. मराठी वाचता येतं? मराठी वाचायला येतं? चला. पुष्पा मॅमला मी अनम्यूट करते आहे. ठीक आहे. अनम्यूट करा मॅम. अनम्यूट करा. ओके. एकच मिनिट. मी स्क्रीन शेअर करते आहे. त्यात काही अफर्मेशन लिहिलंय, तुम्हाला वाचायचं आहे. आणि वाचताना थांबून वाचायचं आहे. ओके. सो चला, वाचा. पहिला आहे, मला आतून कुठेतरी तुटल्यासारखं वाटतं. स्टॉप स्टॉप स्टॉप, थांबा. अफर्मेशन आपण नेहमी काय म्हणतो की पॉझिटिव्ह बोलायचं आहे, कारण पॉझिटिव्ह तुम्ही बोलाल तर तुमच्यासोबत नेहमी पॉझिटिव्ह घडत जातं व तुम्ही सुद्धा तसे बनत जाता. आणि निगेटिव्ह जर शब्द वापरले, निगेटिव्ह तुम्ही बोलत राहिला तर नेहमी निगेटिव्ह घडत जातं. मग मला हे सांगायचं आहे की आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन वापरल्याने आपले व्हायब्रेशन कसे होतात आणि पॉझिटिव्ह वापरल्याने कसे होतात. एक सेंटेन्स तुम्ही बोलला की थांबायचं. ठीक आहे. एक मिनिट. परत एकदा वाचा. मला आतून कुठेतरी तुटल्यासारखं वाटतं. तथास्तु तथास्तु तथास्तु. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही. नेक्स्ट. माझ्या शरीरात आजार घर करून बसलाय. तथास्तु तथास्तु तथास्तु, असंच हो. नेक्स्ट. माझ्या मनात आणि शरीरात दोन्ही ठिकाणी अशांती आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु, असंच हो. नेक्स्ट. माझी ऊर्जा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. हे ईश्वर ऐसा ही हो. मी नेक्स्ट. मी बरा होण्यापेक्षा आजारीपणाला जास्त जवळ आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु, असंच हो. नेक्स्ट. माझ्या आयुष्यात आरोग्याची कमतरता स्पष्टपणे जाणवते. नेक्स्ट. माझ्या आयुष्यात आरोग्याची कमतरता स्पष्टपणे जाणवते. नेक्स्ट. नंतर सर. माझं शरीर माझ्याशीच लढत असल्यासारखं वाटतं. तथास्तु तथास्तु तथास्तु, ईश्वर ऐसा ही हो. नेक्स्ट. मी आजारी असल्याची जाणीव मला सतत आठवण करून देते. तथास्तु तथास्तु तथास्तु, ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा. पुढे गेले. हा, तुम्हाला हे तुम्ही, एक मिनिट मी तुम्हाला, तुम्ही हे अफर्मेशन बोललात, तुम्हाला कसं वाटलं हे अफर्मेशन? म्हणजे असं, कसं वाटलं सांगा, एक्सप्लेन करा. म्हणजे आता हे असं तुम्ही तथास्तू एक म्हटल्यावर मिनिट, मला मी रिप्लेसमेंट करणार आहे, थांबा ना ते. हा.
कसं वाटलं नाही तुम्ही जेव्हा ते तुम्ही योग्य नाही वाटलं. वाचताना तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगत होते की हे किती म्हणजे हा, योग्य किती नाहीये असं. योग्य हम्म, नाही आहे. व्हायब्रेशन हम्म, आणि कुठे तुम्हाला सुद्धा ते वाचताना मग विचार हो. करा की तुम्ही निगेटिव्ह विचार किती करता. हम्म, मला हे सांगायचा मुद्दा हाच आहे. मी आपण रिप्लेसमेंट त्याचं करूया. पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला सांगते आहे. पण त्याआधी हम्म, मला सांगायचं हेच आहे की आयुष्यामध्ये तुम्हाला जे गोष्टी पाहिजे आहे, मग त्यावर फोकस हम्म. करा. नेहमी निगेटिव्ह गोष्टीवर कशाला फोकस करतात? आणि हो. निगेटिव्ह बोललात, निगेटिव्ह विचार केलात की निगेटिव्हच घडत जातं. ओके. सो चला आपण आता याचं असं तुमच्या आयुष्यामध्ये काहीच होणार नाही याचं आपण हे करूया. हा, आता हे वाचा. माझं शरीर हळूहळू स्वतःला सावरत आहे. तुमचं नाव काय आहे? पुष्पा शिंदे. ओके. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. पुष्पा मॅमच्या आयुष्यामध्ये संपूर्ण सुख प्राप्त झालेले आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. नेक्स्ट वाचा. मला आतून शांत आणि परिपूर्ण असल्यासारखं वाटतं. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. पुष्पा मॅम आतून शांत आणि परिपूर्ण आहेत. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. नेक्स्ट. मी स्वतःला अधिकाधिक निरोगी अनुभवत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. नेक्स्ट. माझी ऊर्जा दररोज वाढत चालली आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. नेक्स्ट. मा- माझ्या प्रत्येक श्वासासोबत मला आरोग्य प्राप्त होत आहे. पुष्पा मॅमच्या प्रत्येक श्वासासोबत त्यांना प्रत्येक क्षण आनंदाची आणि आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. नेक्स्ट. मी स्वस्थ आहे, मी सुखी आहे आणि मला ते पूर्णपणे मान्य आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. पुष्पा मॅम पूर्णपणे स्वस्थ आहे, सुखी आहेत आणि त्यांना पूर्णपणे ते मान्य आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. नेक्स्ट. माझ्या आयुष्यात सुख अगदी सहजपणे येत आहे. नेक्स्ट. माझ्या आयुष्यामध्ये समृद्धी वाढत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. पुष्पा मॅमच्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी सहज येत आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. कसं वाटले हे अफर्मेशन? हे चांगली वाटली. आतून कसं वाटलं? व्हायब्रेशन कसे वाटले? आपल्याला म्हणजे आपल्याला आनंद होतो. म्हणजे आपण जर असं व्यवस्थित राहिलं, बोललं केलं तर आपल्याला समाधान भेटतं. भेटतं ना? आपले विचार असे पाहिजे. येस. मला सांगायचं हेच आहे की ज्या प्रकारे तुम्ही विचार करताना तसे बनतं आणि तसंच घडत जातं. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार करावा, पॉझिटिव्हच बोला. फोकस कुठे असायला पाहिजे? जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे, त्या गोष्टीवर स्वतःचा फोकस असायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही त्या गोष्टी मिळवू शकता. पण बरोबर. फोकस कुठे जातं? ज्या गोष्टी नाही आहे, निगेटिव्ह गोष्टीकडे पटकन फोकस जातं. आणि मग त्याकडेच निगेटिव्ह लक्ष गोष्टी जातं. घडतात. जातं की नाही? हो, बरोबर. शरीरामध्ये जर कुठे काही दुखत असेल, तर माझं हे दुखत आहे, ते दुखत आहे म्हणजे मग आपण काय करतो विचार पहिले तुमचं शरीर थकत नाही. तुमचं शरीर कधीच थकत नाही. तुम्ही त्याला थकवता माइंडनी. तुमचं सारखं माइंड विचार आणि कर. मग तुम्ही वारंवार ते तसे बोलत असता की मला हे दुखत आहे ते मग परत परत दुखणं सुरू होतं आणि ते तुमच्या शरीरावर तुम्हाला जाणवतं. जर माइंड बरोबर. थकला तरच शरीर थकेल. जर तुम्ही माइंडने स्ट्रॉंग राहिला, स्वतःला पॉझिटिव्ह नाही मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. मी माझ्या शरीराने स्वस्त आहे, स्वस्त आहे. रोज तुम्ही अफर्मेशन द्या ना. तुमचं दुःख कधी जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. कळेल काय सांगा? नाही. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार करा. ओके. ओके मॅडम. नीता मॅम काय बोलता तुम्ही? अनम्यूट करा. नाही, हे आता खूप छान वाटतंय तुमच्या बरोबर एवढं सगळं, म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार, म्हणजे माणूस कसा विचार करतो
ह्याचं म्हणजे आम्हाला चांगला अनुभव येतोय आणि पॉझिटिव्हिटी वाढतीये त्याच्यामुळे. छान वाटतंय मॅडम तुमचं म्हणजे आणि तुम्ही एवढं सुंदर सांगताय की ते ऐकून पण एकदम कानाला एकदम गोड वाटतंय. थँक्यू. चला. तेच म्हणजे बघा मला सांगायचं आहेच की मला फक्त ऐकून तुमच्या जीवनामध्ये चेंजेस नाही होणार. ते तुम्हाला अप्लाय करायचे. तुम्हाला स्वतःला तुमच्या जीवनामध्ये जीवन जर बदलवायचं आहे, तर या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील. तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाला अधिक सुंदर बनवू शकता. हा बरोबर आहे, ते तर आहे. म्हणजे म्हणजे तुम्ही जे सुरुवातीपासून सांगितलं आम्हाला ते आम्ही करणं फार महत्वाचं आहे सगळं. येस, कळणं ते महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला काय चेंजेस म्हणजे तुमच्या लाईफमध्ये ते तुम्हाला कळेल. जसं मी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे, की सगळे निगेटिव्ह थॉट्स लिहून काढा. कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही सांगू शकत नाही. आपण सांगू शकत नाही इतरांना, पण ते लिहू तर शकतो. लिहू शकतो. हा लिहिल्यावर प्रत्येक निगेटिव्ह थॉट आपला हा माइंड मधला सगळा कचरा बाहेर येतो. आणि ते लिहिल्यानंतर आपल्याला फाडून फेकून टाकायचे आहे. शक्य असेल तर जाळून टाका. किंवा मग फाडून डस्टबिन मध्ये टाका. ऍटलीस्ट तुमचा तो कचरा बाहेर तरी येईल. आणि तेवढंच तुमचं मन हलकं होईल, माइंड फ्रेश होईल. आणि तिथे बरोबर. अफर्मेशन पॉझिटिव्ह द्यायचं आहे, जी तुम्हाला गोष्ट पाहिजे, जी हवं आहे ते. ओके. आणि खूप वेळ नाही लागत. रेकीची प्रॅक्टिस करायला किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, खूप वेळ नाही लागणार तुम्हाला. फक्त करायचं आहे. आणि ओके. विचार करा की मग औषधी जर तुम्ही खूप औषधी खात आहात, त्यापेक्षा तर 7 पटीने म्हणजे कितीतरी पटीने या गोष्टी चांगल्या आहेत. आपण आपल्या हो आयुष्यामध्ये ना. आहेत की नाही? हो, खूप छान. आणि हे तुम्ही म्हणजे मेडिटेशन औषध म्हटलं की आवश्यक आहे. मेडिटेशनचा पण खूप फायदा होतो. जसं आज आपण ऍक्टिव्हेशन प्रोसेस केली. ती ऍक्टिव्हेशन प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही 7 चक्रांचं मेडिटेशन कंटिन्यू करून बघा. तुम्हाला समजा की डोकेदुखी असेल किंवा मनामध्ये किंवा डोक्यामध्ये सतत निगेटिव्ह विचार येत असतील किंवा चिडचिड होत असेल, तर ती थांबेल, नाही होणार. ओके. 7 चक्र मेडिटेशन खूप वर्क करतं. आणि त्याचबरोबर जी मी तुम्हाला ऍक्टिव्हेशन सांगितलेली आहे, ही ऍक्टिव्हेशन तर आपल्या शक्तिपातानंतर करायची असते. ज्यांचे शक्तिपात झाला त्यांना याचा सगळ्यात जास्त फायदा होतो. आणि त्यानंतर मग आपल्या 7 चक्रांचे मेडिटेशन. कारण जे शक्तिपात म्हटलं तर 10% ऊर्जा तुमची वाढत असते. रेखीची तुम्ही 10% ऊर्जा वापरू शकता. ओके. सो आणि खूप खूप फायदा आहे. याचा फक्त कळणाऱ्या पाहिजे. करणारे पाहिजे. बरोबर. ओके. हं. चला आता आपण 24 बॉडी पार्ट जे आहे त्याला हिलिंग कसं द्यायचं ते मी सांगणार आहे. पुष्पा मी तुमचा माईक ऑन आहे ना? हं. राहू द्या माईक ऑनच असू द्या, ऑनच असू द्या. एकच मिनिटं. अं, तुम्हाला इमेज दिसत आहे पुष्पा मॅम? ही आईस इयरवर हा. ठेवलेले मुली इमेज हो, दिसत आहे हो, दिसत आहे. स्क्रीनवर? हा. आपल्याला करायचं काय आहे? एक मिनिट. हं. ही पहिली इमेज दिसते तुम्हाला डोळ्यावर हात ठेवलेली पहिली इमेज. हम्म. हो, हां. हो. आपल्याला आपल्या दोन्ही डोळे ज्यांना चष्मा आहे, तुम्ही म्हणाल की मॅम तुम्हाला चष्मा आहे, तुम्ही काय करत नाही. मला कंटिन्यू लॅपटॉप समोर आणि माझा मोबाईलचा आणि लॅपटॉपचं सर्वात जास्त काम पडतो. म्हणून मी चष्मा लावत असते. म्हणजे चष्मा डोळ्यातच आहे. पण ज्यांना याचं जर डोळ्याच्या चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे, तर रोज तुम्हाला काय बोलायचं आहे? अफर्मेशन. ही इमेज आहे. इथे दोन्ही डोळ्याला आधी आपल्याला रेखीला प्रार्थना करायची आहे. रेखीला प्रार्थना केल्यानंतर दोन्ही हात रब करायचे आहे आणि दोन्ही हात असे ठेवायचे. खूप असे जोरात नाही दाबायचे आहे. हलकं. हस्त स्पर्श हलकं. आणि अफर्मेशन काय बोलायचं आपल्याला, की माझे डोळे निरोगी आहे. माझे डोळे निरोगी आहे. मी स्पष्ट आणि सकारात्मक पाहते. दोन्ही हात रब करून माझे डोळे निरोगी आहे. माझे डोळे निरोगी आहे. माझे डोळे निरोगी आहे. माझे डोळे निरोगी आहे. मी सकारात्मक बघते. माझ्या दुसऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे. माझ्या दुसऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे.
माझे डोळे निरोगी आहे. माझे डोळे निरोगी आहे आणि माझ्या दुसऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे. माझे डोळे निरोगी आहे. माझे डोळे निरोगी आहे आणि मी म्हणून हा जग बघू शकते आहे. माझे डोळे निरोगी आहे आणि म्हणून मी हे जग बघू शकते आहे. असं आपल्याला एक 2-3 मिनिटं डेली निरोगी, जर तुम्ही म्हटलं की डोळे म्हणजे तिथे आपण जेव्हा रेकीचे अफर्मेशन वापरत असतो तेव्हा कुठलाही निगेटिव्ह शब्द आपण वापरत नाही. निरोगी आहे. आपण जर म्हटलं की दुखणं थांबलेलं आहे, पण दुखणं हा कुठेतरी निगेटिव्ह वर्ड आलेला आहे, तर दुखणं थांबलेलं आहे असं म्हणण्यापेक्षा निरोगी आहे असं आपल्याला बोलायचं आहे. डोळ्यांचा चष्मा नंबर तुम्हाला कमी करायचा असेल, डोळे दुखत असतील, डोळ्यातून पाणी गळत असेल, तर डेली आपल्याला 2-2 मिनिटं आपल्याला हे करायचं आहे. ओके. कानाचा हे आहे, दोन्ही हात कानाच्या बाजूला ठेवायचे आहे आणि माझे कान निरोगी आहे आणि मी सगळं पॉझिटिव्ह गोष्टी मला ऐकायला मिळतात असं अफर्मेशन द्यायचं आहे. डोकं आहे, डोक्यावर तुम्हाला ठेवायचं आहे हात. मी अफर्मेशनची लिस्ट आपल्या ग्रुपला शेअर करेन. ठीक आहे. मग तुम्हाला कशा प्रकारचे अफर्मेशन वापरायचे आहे आणि हा चार्ट सुद्धा मी तुम्हाला ग्रुपला टाकेन. कारण 24 बॉडी पार्ट आहे. तिथे या पद्धतीने तुम्हाला फक्त हात ठेवायचे आहे आणि अफर्मेशन कसे वापरायचे आहे. ओके. कानावर असेल तर कानं असं ठेवायचे आहे की मला नेहमी सकारात्मक गोष्टी ऐकायला मिळतात. माझे कान निरोगी आहे. मला प्रत्येक गोष्टी सकारात्मक ऐकायला मिळतात व मी सकारात्मकच गोष्टी ऐकते आणि माझी कानं निरोगी आहे. कपाळावर म्हणायचं आपलं जे हे डोकं आहे हे, तर आपल्याला काय म्हणायचं आहे की माझा मेंदू शांत आहे, संतुलित आहे. माझा मेंदू शांत आहे, संतुलित आहे. माझा मेंदू शांत आहे, संतुलित आहे आणि माझ्या डोक्यामध्ये नेहमी सकारात्मक गोष्टी चालत असतात. नेहमी मी पॉझिटिव्हच विचार करत असते. मी नेहमी पॉझिटिव्ह विचार करते व माझ्या मेंदूमध्ये, माझ्या ब्रेनमध्ये सकारात्मक गोष्टी चालत असतात. मी प्रत्येकाबद्दल पॉझिटिव्ह विचार करते. माझा मेंदू सकारात्मक आहे, संतुलित आहे असं आपल्याला बोलायचं आहे. थ्रोट, जसं आपण आपल्या या गळ्याला घशाला तर म्हणायचं आहे की मी माझे मी माझे सत्य जे तुम्हाला म्हणजे व्यक्त करायचे आहे बाकीच्या ज्या गोष्टी, तर मी आत्मविश्वासाने माझे शब्द व्यक्त करते, माझे बोलणं मी आत्मविश्वासाने व्यक्त करते असं आपल्याला थ्रोट चक्रावर असं हात ठेवायचे, दोन्ही हात छातीवर अफर्मेशन द्यायचे आहे. हार्ट चक्रावर तर मी प्रत्येकाबद्दल चांगलाच विचार करते. हृदय चक्र, माझ्या मनामध्ये प्रत्येकाबद्दल प्रेम, दया, करुणा आहे. आपल्याला अशा प्रकारचे अफर्मेशन आणि तिथे त्या भागावर आपल्याला हात ठेवायचं असतं. ओके. असे 24 म्हणजे 24 बॉडी पार्ट आहे जिथे तुम्ही हात ठेवून अफर्मेशन्स बोलू शकता. आता अफर्मेशन तुमच्या लक्षात राहणार नाही म्हणून मी तुम्हाला ते लिहून पाठवणार. तुम्ही लिहून तुमच्या बुक्सवर ठेवा आणि जो मी चार्ट पाठवणार आहे तो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला कुठे कुठे काय त्रास होतो आहे. सो तुम्हाला जिथे त्रास झालेला आहे तर तिथे दोन्ही हात रब करून पहिले तर रेकीची प्रार्थना करायची आहे. दोन्ही हात रब करायचे आहे, एकमेकाला घासायचे आहे आणि त्या जागेवर आपल्याला ठेवायचं आहे. अफर्मेशन बोलायचे आहे. अफर्मेशन विथ व्हिज्युअलायझेशन. आपल्याला व्हिज्युअलाइज सुद्धा तसं करायचं आहे. ठीक आहे. आणि जसं टोंगळं दुखत असेल तर माझा टोंगळा खूप म्हणजे निरोगी आहे, स्वस्थ आहे आणि मी खूप छान चालत आहे. ठीक आहे. आणि टोंगळ्याचा खाली आणि वर असं आपल्या दोन्ही बाजूंनी हात ठेवायचे असतात. ओके. माइंड मध्ये खूप जास्त विचित्र विचार येत असतील, निगेटिव्ह विचार येत असतील तर म्हणायचं आहे की माझं डोकं नेहमी पॉझिटिव्हच विचार करतं. अशा प्रकारचे डोक्याला हात ठेवा, डोळ्याला बघा, माउथचा काही प्रॉब्लेम असेल की घसा दुखत असेल किंवा दातांमध्ये वगैरे काही असेल त्रास, तर तुम्ही तसं हात ठेवून अफर्मेशन द्यायचे आहेत. ओके. आणि अफर्मेशन देऊन झालं की नंतर थँक्यू पूर्ण शरीराचा आपल्याला धन्यवाद करायचा आहे.
आणि उद्या मी औराबद्दल सगळं संपूर्ण माहिती जसं आपलं उद्या टॉपिक राहणार आहे औरा आणि एनर्जी बॉल म्हणजे कुठल्याही कारणाने जर आपल्या आतमध्ये नकारात्मक गोष्टी म्हणजे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करतात तर त्या नकारात्मक ऊर्जेला आपण कसं बाहेर काढायचं यासाठी उद्या ओरा हा आपला टॉपिक राहील. ओके आणि काही मी मणिमंत्र सुद्धा तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये देणार आहे. आता इथपर्यंत कुणाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. सगळं समजलेलं आहे? एकच मिनिटं. ओके नीता मॅम बोला, अनम्यूट करा. रेखीची प्रार्थना म्हणजे सुरुवातीला मी काल जरा थोडं नीट ऐकलं नाही. हो. दोन्ही हात जोडायचे Sorry. आहे आणि मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ही Thank म्हणजे you. रेकीची प्रार्थना. माझ्या युट्यूब चॅनलला सुद्धा ही प्रार्थना अपलोड केलेली आहे. तुम्हाला जर नसेल आठवत तर एकदा ते सुद्धा बघून घ्या. ओके किंवा मग Thank आपला हा you. युट्यूब चॅनल युट्यूबला हा व्हिडिओ अपलोड होतो. तुम्ही इथे सुद्धा बघू शकता जर कधी आठवलं नाही की कसं करायचं तर. ओके चला आणखी कोणाला काही प्रश्न आहे? चला थँक्यू. 24 बॉडी पार्टचं मी आता थोड्या वेळात पाठवते आणि कालचं जे मी तुम्हाला मेडिटेशनचा ऑडिओ पाठवलेला कोणी कोणी बघितलं की नाही बघितलं? बघितलं नीता मॅम तुम्ही बघितलं? बाकीच्यांनी हा. बघितलंय का? वर्षा मॅम अनम्यूट करा, बघितलं काय? हो बघितलं. पण मॅडम मला एक विचारायचं होतं, जेव्हा हा. आपण मेडिटेशनला बसतो तो ब्रीथिंग करायचं का नुसतं ते ऐकायचं? आपल्याला पण बोलायचं आहे. जे आपण 7 चक्रांचं मेडिटेशन करतो आहे. पहिलं काय आहे? लम. रूट लम. चक्राचं काय आहे? लम. तर ते तो ऑडिओ लावून टाकायचं आणि सेम तसं आपल्याला सुद्धा बोलायचं आहे. आणि ब्रीथिंग करायचं श्वास वर यस खाली. यस. हा. जसं हे बघा नॉर्मल होतं ना, जसं मी आता तुम्हाला एक करून दाखवते. लम. म्हणजे श्वास वर घेताना का? लम म्हणता म्हणता तुमचे श्वास हळूवार बाहेर निघतात. ओके. श्वास घेतला की लम असं. वमचं पण तसंच वम. श्वास म्हणजे तो ऑटोमॅटिक होतं बरं. अच्छा. तुम्हाला बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. तुम्ही जसं उच्चारण केलात की तो ऑटोमॅटिक होत असतं. चालेल चालेल ठीक आहे. ओके कारण आपली ही बॉडी व्हायब्रेट होते आणि ते व्हायब्रेशननी भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होतात. ओके. ओके आणि डेली करायचे जसं आपण साऊंड जे म्हणतो कधी कधी तुम्ही स्वयंपाक करत आहात तर डोक्यात काही विचित्र विचित्र विचार किंवा भरपूर काही गोष्टी असतात. डेली रुटीन मध्ये म्हटलं तर खूप आहे असतात. मग काय करायचे तुम्हाला मन शांत याच्यासाठी एक तिबेटियन बेल माहितीये? तिबेटियन बेल माहितीये का? साऊंड तिबेटियन बेल साऊंड तुम्ही जर युट्यूबला गेलात तर तुम्हाला भरपूर साऊंड मिळेल. ते लावलात आणि मग ते लावल्यानंतर तुमच्या घराचे व्हायब्रेशन तुमचे व्हायब्रेशन चेक करा. खूप पॉझिटिव्ह. जसं आपण मंदिरामध्ये जातो. मंदिरामध्ये गेल्यानंतर बघा आपण घंटा वाजवतो. मग ते घंटा वाजल्यानंतर आपल्याला किती असं पीसफुल वाटतं, एकदम शांत असं. तर साऊंड थेरपी खूप जास्त प्रमाणात वर्क करते. आपण तर तिबेटियन बेल घ्यायचं काही इतकंही नाही की तुम्हाला ते घ्यावंच लागेल. कुठलंही इन्स्ट्रुमेंट घ्यायची गरज नाही. युट्यूब आहे जिंदाबाद. युट्यूबला बस टाईप करायचं की हे साऊंड पाहिजे आणि मग ते तुमच्या घरी लावून ठेवा. छान असं मस्त घरात शांत पीसफुल असं वाटतं. ओके ओके ठीक आहे ओके चालेल. ओके चला आपण थांबूया आता. उद्या भेटूया आपल्या याच वेळेवर 3 वाजता. उद्या मी तुम्हाला मणिमंत्र आणि ओरा जी निगेटिव्ह एनर्जी असतं तिच्यापासून आपण कसं स्वतःचं रक्षण करायचं आपण उद्याच्या टॉपिक उद्याच्या दिवशी बघू या. ओके मला थँक्यू ऐकून मॅम. घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेखी शक्ती आणि एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये
परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्य रेकी शक्ती आणि एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.